मुले काय मोठे काय सगळ्यांना कुरकुरीत चटपटीत खायला आवडतं. तोंडी लावण्यासाठी जेवताना काहीतरी पाहिजेच किंवा अधूनमधून काहीतरी चटपटीत खायला सगळ्यांना आवडतं. तर आज आपण असेच मस्त तिखट शंकरपाळे पाहणार आहोत, जे तुम्ही एकदा करून छान महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. एकदा जर डब्बा भरून ठेवताल तर तुम्हाला कधी संपलं समजणार सुद्धा नाही. त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, स्वच्छ चाळून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचाभर हळद, अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेला आहे. 1 मोठा चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे. सोबतच यामध्ये टाकत आहे धने पावडर. तर इथे मी 1 चमचाभर धने पावडर आणि त्याचबरोबर साधारण एक अर्धा कप इतकं इथे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. यामुळे खमंगपणा छान येतो आणि त्याचबरोबर यामध्ये 1 चमचाभर इतकं लसण बारीक कुटून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सोबतच चवीपुरतं मीठ, भरपूर असं कोथिंबीर टाकलेलं आहे आणि यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे. तर इथे मी तडका पॅनमध्ये साधारण एक 5 ते 6 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता हे तेल जे आहे आपल्याला या पिठावर ओतून घ्यायचं, सगळं छान व्यवस्थित पहिल्याने चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकल्यामुळे छान आपले हे जे शंकरपाळे हे छान असं कुरकुरीत तयार होतात. तर या ठिकाणी छान मूठ वळलं की समजायचं आपलं मोहन व्यवस्थित आहे. त्याचबरोबर आता यामध्ये लागेल तसं पाणी वापरायचं आणि त्याचबरोबर पीठ जे आहे जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ नको, मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये ज्या पद्धतीचं आपलं समोसाचं पीठ असतं त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित यामध्ये मुरल्या जातात. 2 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं मुरल्या गेलेलं आहे. आता आपल्याला छोटे छोटे उंडे घ्यायचे आहेत. छान असं गोलाकार करून घ्यायचं, थोडं तेलाचा हात लावायचा म्हणजे लाटते वेळेस चिकटणार नाही आणि जेवढं जमेल तेवढं पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कसाही या पोळीचा आकार आला तरी काही हरकत नाही, कारण आपण याला कटच करून घेणार आहोत. पण जमेल तेवढं पातळ असं लाटून घ्यायचं. तेल लावल्यामुळे आपण जेव्हा याला कट करतो तेव्हा ताटात टाकून घेतो त्यावेळेस चिकटणार नाही. जरी चिकटलं तरी सुद्धा आपण हे शंकरपाळे जेव्हा तळतो त्यावेळेस सुटे होतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे इतपत पातळ मी हे शंकरपाळे तयार करून घेतलेला आहे. शंकरपाळ्याचा आकार तर सगळ्याला माहीतच आहे, त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं की तुम्ही याला चौकोनी सुद्धा कट करू शकता तुमच्या आवडीनुसार. याच पद्धतीने इथे मी दुसरी पाती सुद्धा लाटून घेतलेली आहे. फक्त आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. एका 2 ते 3 आपल्याला हे पाती लाटून घेतलं की तळायला काही हरकत नाही, कारण आपण इकडे एकीकडे लाटत आणि एकीकडे तळू शकता. तर या पद्धतीने तुम्ही ताटामध्ये वेगवेगळे ठेवू शकता हे शंकरपाळे, किंवा एकावर एक जरी टाकून घेतलं तरी काही हरकत नाही, कारण आपण याला तेल लावलेलं आहे. फारच एकावर एक जास्त नको, 1-2 थर असेल तर काही हरकत नाही. त्याचबरोबर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. पिठाचा उंडा तेलामध्ये टाकलं की वर तर लगेच येत आहे पण करपत नाही. यानुसार आपल्याला तेल असायला पाहिजे. त्यानंतर यामध्ये मावतील तेवढे आपल्याला शंकरपाळे टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला सतत या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून सगळीकडून व्यवस्थित तळेल आणि शिवाय एकमेकाला चिकटलेले असतील तर ते निघून जातात. तर या पद्धतीने एकसारख्या रंगावर तळून घ्यायचं आहे. आणि पहिली गोष्ट तर तळते वेळेस गॅस मध्यम असायला पाहिजे, जास्त मोठा नको किंवा जास्त कमी नको. मध्यम गॅसवर छान लालसर रंगावर होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. याच पद्धतीने सगळे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचं आहे. मधल्या वेळेस खाण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी अतिशय मस्त असा हा बेत आहे आणि त्याचबरोबर तुम्ही महिनाभर हे शंकरपाळे छान असं एन्जॉय करू शकता. तर हा प्रकार तुम्ही नक्कीच करून पहा, नक्कीच तुम्हालाही आवडेल. थोडंसं तिखट आणि थोडंसं मस्त अशा खमंग चवीचं हे शंकरपाळे तयार होतात. तर यामध्ये बेसन पीठ वापरलेलं आहे, तर याला खमंगपणा आणखीन जास्त येतो आणि तिखट आणि त्याचबरोबर लसूण टाकलेलं आहे, त्यामुळे त्याची चवसुद्धा अप्रतिम येतो. नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही आवडेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.